घरामध्ये दुसऱ्या कुठल्या भाज्या अवेलेबल असो किंवा नसो, बटाटे मात्र सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल असतात. आज मी बनवणार आहे बटाट्याची झणझणीत रस्सा भाजी. रोज काय कालवणाला करायचा हा मोठा प्रश्न असतो. आमच्या घरामध्ये बटाट्याचं कालवण सगळ्यांना आवडतं. आज मी बटाट्याची रस्सा भाजी करणार आहे. तर त्यासाठी लागणारं आपण वाटण पाहूयात. तर वाटणामध्ये मी इथे घेतलेले आहेत धणे घेतलेले आहेत 1 चमचाभर, त्याचबरोबर मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे, खोबरं घेतलेले आहे त्याचे काप करून घेतलेत, 1 इंच आलं घेतलेलं आहे, त्याचबरोबर लसूण आणि शेंगदाणे घेतलेले आहेत. तर इथे 2 मध्यम साईजचे बटाटे घेतलेले आहेत. त्या बटाट्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. बटाट्याची साल मात्र काढायची नाहीये आपल्याला. तुम्ही बघू शकता इथे मध्यम साईजचे मी फोडी करून घेतले आहेत. एकदम जास्त बारीक सुद्धा नाही किंवा एकदम जास्त मोठी सुद्धा नाहीत. आता हे बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. बऱ्याचदा काय होतं बटाट्याला खूप माती लागलेली असते. त्यामुळे 2 वेळा पाण्याने स्वच्छ बटाटे धुवून घ्यायचे. त्यानंतर स्वच्छ पाण्यामध्ये हे बटाटे टाकून ठेवायचे जेणेकरून ते काळे पडणार नाहीत. चला आता वाटण भाजून घेऊयात. तर त्यासाठी इथे तवा गरम करून घ्यायचा. त्याच्यावरती मी थोडंसं तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की मग याच्यावरती घालायचं आहे खोबरं. सगळे जिन्नस आपल्याला वेगवेगळे भाजून घ्यायचे आहेत. तर सगळ्यात आधी मी इथे खोबरं भाजून घेते. खोबरं छान लाल असं झालं की मग खोबरं काढून घ्यायचं आणि त्याच्यावरती घालायचे आहेत शेंगदाणे. शेंगदाण्यांना तेल घालायची गरज नाही. याच्यामध्ये शेंगदाणे छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे. छान असे शेंगदाणे लाल झाले की मग शेंगदाणे काढून घ्यायचे. आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला धणे आणि सुक्या मिरच्या. मगाशी वाटणामध्ये सुक्या मिरच्या दाखवायचं विसरले मी. तर मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. लाल मिरच्यांच्या ऐवजी तुम्ही हिरव्या मिरच्या सुद्धा घेऊ शकता. आता हे सुद्धा छान असं तेलामध्ये थोडंसं अजून तेल मी ह्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे आणि छान असं भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर आलं आणि लसूण सुद्धा भाजून घेतलेलं आहे. तर सगळं वाटण तयार झालेलं आहे. आता हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर आता मी हे सगळं वाटण एकत्र वाटणार नाहीये. सगळ्यात आधी खोबरं वाटून घेणार आहे. तुम्ही बघू शकता मी एकदम जास्त बारीक खोबरं केलेलं नाहीये. थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे खोबरं. खूप जास्त बारीक करायचं नाही कारण आपल्याला फोडणीला घालायचं आहे. त्यानंतर आलं आणि लसूण घालायचं, ते सुद्धा बारीक करून घ्यायचं. आता यामध्ये घालायची कोथिंबीर. कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची, ती सुद्धा मिक्सरमध्ये वाटून घ्यायची. तर आता फोडणीचं वाटण तयार झालेलं आहे. आता मिक्सरमध्ये शेंगदाणे, धणे आणि सुक्या मिरच्या वाटून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर मी इथेच चवीनुसार मीठ घालते, वरून घालणार नाहीये, वाटणातच घातलेलं आहे. मिक्सरला बारीक करून घ्यायचं. याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि छान असं एकदम बारीक ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता इथे मस्त असं गंधवळीसारखं मी इथे हे वाटण वाटून घेतलेलं आहे. आता कढईमध्ये 2 चमचा तेल गरम केलं. त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी घातली. मोहरी तडतडली. आता जे खोबऱ्याचं वाटण तयार केलं होतं ते वाटण यामध्ये घालून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिटांसाठी लो फ्लेमवरती व्यवस्थित असं हे वाटण परतवून घ्यायचं आहे. वाटण परतवून झालं की मग याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे. व्यवस्थित हळद मिक्स करून घ्यायची या वाटणासोबत. तेलामध्ये हळद घातली की मग कालवणाला रंग खूप सुरेख येतो. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर फोडी केलेले बटाटे घालून घ्यायचे. हे बटाटे सुद्धा चांगले 5 मिनिटांसाठी परतवून घ्यायचे आहेत. छान छान असं परतवून झालं की मग जे आपण वाटण वाटलं होतं ते वाटण यामध्ये घालून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिटांसाठी हे वाटण सुद्धा व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. आता हे वाटण कोरडं आहे त्यामुळे खाली लागू शकतं, तर मग काय करायचंय थोडंसं याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. मिक्सरला बरंच वाटण चिकटून राहिलं होतं तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते विसळून याच्यामध्ये घातलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि छान असं तेल सुटेपर्यंत हे वाटण परतवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे मस्त असं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. मी पाणी इथे गरम करून घेतलेलं आहे. गरम पाणीच घालायचं शक्यतो. याने बटाटा सुद्धा पटकन शिजतो आणि कालवणाला तरी सुद्धा छान येते आणि कालवण सुद्धा खायला खूप छान चविष्ट होतं. पाणी घालून घ्यायचं, झाकण ठेवायचं आणि छान असं एक 10 मिनिटांसाठी 15 मिनिटांसाठी लो फ्लेमवरती बटाट्याचं कालवण शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता तर मस्त अशी तरी आलेली आहे आणि बटाटा सुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गरम गरम भातासोबत सर्व करायचं. तुम्ही हे कालवण भाकरीसोबत खाऊ शकता, चपात्यासोबत खाऊ शकता. एकदम साध्या पद्धतीने केलेलं आहे. फार काही याच्यामध्ये मसाले घातलेले नाहीयेत. खूप टेस्टी होतं कालवण. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. मला गरम गरम भातासोबत हे कालवण खूप आवडतं. त्याच्यामुळे मी इथे भातासोबत मी हे कालवण खाणार आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.